तसं म्हटलं तर आयुर्वेद हे खूप गूढ शास्त्र आहे. आता आयुर्वेदामध्ये रोगांचं निदान करताना, रोगांची ट्रीटमेंट करताना सुद्धा 3 दोषांचा आधार घेतला जातो, वात, पित्त, कफ. परंतु बऱ्याचदा इथे पंचमहाभूतांचा सुद्धा विचार करावा लागतो किंवा काही काही आयुर्वेदिक डॉक्टर तर असेही आहेत की जे पंचमहाभूतांचा विचार करूनच रोगाचं निदानही करतात आणि ट्रीटमेंटसुद्धा करतात. हे कसं शक्य होतं? तर आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आता समजा कानाचं उदाहरण घेतलं तर आपले जे कर्णेंद्रिय आहे इथे आकाश महाभूताचं प्राधान्य असतं. आपले जे डोळे आहेत तिथे अग्नी महाभूताचं प्राधान्य असतं. आपल्या त्वचेच्या ठिकाणी वायू महाभूताचं प्राधान्य असतं. आपलं जे नाक आहे ज्याला आपण घ्राणेंद्रिय असं म्हणूयात, तर या ठिकाणी इथे पृथ्वी महाभूताचं प्राधान्य असतं. किंवा आपली जे जिव्हेंद्रिय आहे इथे म्हणजे रसनेंद्रिय ज्याला म्हणतात, तर इथे जलमहाभूताचं प्राधान्य असतं. आणि असंच आपल्या शरीराच्या धातूंचं पण आहे, इवन दोषांचं पण आहे. त्यामुळे बऱ्याचदा अनेक वैद्य किंवा अनेक आयुर्वेदिक डॉक्टर हे पंचमहाभूतांचा विचार करून सुद्धा रोगाचं निदान आणि चिकित्सा करत असतात.